नमस्कार मित्रांनो, मी वसंत पुलगमकर ज्ञानदेव अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो आहे. आज आपण पडणाऱ्या मार्केटमधून पैसे कमवण्याची 100% संधी आहे ते बघणार आहोत. तर तत्पूर्वी मी आपणास एक विनंती करतो की आपण या चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करावं. त्यानंतर व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करावा आणि शेअर करावा. तर त्या युद्धाचा थेट परिणाम शेअर बाजारावर झालेला आहे. शेअर बाजार हा अंदाजे 10% खाली आलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. गुंतवणूकदाराचे फार मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेअर बाजार खाली आल्यामुळे आणि शेअर बाजार कधी वर जाईल हे अंदाज न बांधता आल्यामुळे गुंतवणूकदाराचा शेअर बाजारावर विश्वास कमी झालेला आहे. पण तज्ज्ञाच्या मते आणखी पुन्हा शेअर बाजार खाली येऊ शकतो. शेअर बाजार हा 20 ते 30% पर्यंत खाली येऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात. पण हा अंदाज आहे. शेअर बाजार हा खाली येऊ शकतो किंवा आहे त्या ठिकाणी राहून किंवा सपोर्ट घेऊन तो वर जाऊ शकतो. कारण आजच तुम्ही पाहिले तर काल सोमवारला निफ्टी ही साधारणपणे 24,028 या मध्ये होती आणि आज मात्र बाजारामध्ये करेक्शन येऊन निफ्टी सुद्धा ग्रीनमध्ये आहे आणि सेन्सेक्स सुद्धा हा ग्रीनमध्ये आहे आणि लोकांमध्ये थोडं आशादायक वातावरण निर्माण झालं आहे. परंतु एका दिवसाच्या करेक्शननी मार्केट खाली जाईल किंवा वर जाईल हे आपण अंदाज लावू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी हिंमत ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा फार मोठा लॉस होऊ शकतो. सध्या शेअर मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये सुरू असून पुन्हा खाली येऊ शकते. मात्र ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही परिस्थिती एकदम अनुकूल आहे आणि या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण पैसे कमवू शकतो हे 100% खरे आहे. मग आता आपण खाली आलेला शेअर बाजारामधून पैसे कमवणार आहोत. परंतु शेअर बाजार हा काय होतो की हळूहळू खाली येतो. शेअर बाजार हा एकदम खाली येतो आणि हळूहळू वर जातो. त्याच्यामुळे शेअर बाजार खाली तर येत आहे, पण तो वर कधी जाईल हे कोणी मात्र सांगू शकणार नाही. कारण ते शेअर बाजार खाली येताना तर आपल्याला माहीत होते आहे की आज शेअर बाजार 400 अंकांनी खाली आला, शेअर बाजार 200 अंकांनी खाली, परंतु जाताना तो 100 अंकांनी पुढे जाईल, 200 अंकांनी पुढे जाईल किंवा 300 अंकांनी पुढे जाईल. त्यामुळे तो कधीपर्यंत वर जाईल हे मात्र सांगता येत नाही. शेअर मार्केट जसं खाली येईल तसं काय होतं की शेअरच्या किमती कमी होत जातात आणि शेअरच्या किमती कमी झाल्यामुळे आपल्याला कमी किमतीला शेअर्स मिळतात, म्हणजे शेअर्स स्वस्त होतात आणि हे स्वस्त झालेले शेअर आपण कमी किमतीला खरेदी करायचे आणि जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा त्या शेअरची किंमत वाढेल आणि त्या जास्त किमतीला शेअर्स विकून टाकायचे आणि प्रॉफिट कमवायची. यावरून एक लक्षात आलं असेलच की आता जेव्हा मार्केट पडत आहे तेव्हा आपण काय करायचं, कमी किमतीला
म्हणजे स्वस्त शेअर खरेदी करायचे आणि जेव्हा शेअर मार्केट वर जाईल तेव्हा ते शेअर्स महाग होईल, म्हणजे शेअरची किंमत वाढेल आणि त्यावेळी ते विकायचे. मग काय होईल की शेअरची किंमत जास्त नक्की तुम्हाला नफा होईल. यावरून आपल्याला एक असं ठरवता येते की पडणाऱ्या मार्केटमधून आपल्याला पैसे कमवण्याची 100% गॅरंटी आहे. आता आपण पाहूया की गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी. ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी खालील बाबीचा विचार करूनच गुंतवणूक करावी. पहिलं आहे, पडणाऱ्या शेअर बाजाराला प्रथम स्थिर होऊ द्यावे. जसं आता मार्केट खाली येत आहे, तर मार्केट खाली येत आहे, तर समजा आज खाली आलं, पुन्हा उद्या जाणार नाही का? परवा जाणार नाही का? म्हणून आज खाली आला आहे म्हणून आजच खरेदी करू नये. प्रथम त्याला आजच शेअरची खरेदी करून प्रथम त्या मार्केटला एक दिवस स्थिर होऊ द्यावं. म्हणजे पहिले एक दिवस खाली जाईल, पुन्हा वर येईल, पुन्हा खाली जाईल, पुन्हा वर होईल आणि अशा प्रकारे मार्केट स्थिर होईल. स्थिर झाल्यानंतरच गुंतवणूक करावी. दुसरं, शेअर्सची खरेदी करताना किंवा गुंतवणूक करताना ज्या कंपनीची शेअर्स आपण खरेदी करणार आहोत त्या कंपनीचा बिझनेस आणि त्या कंपनीचं फंडामेंटल माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे ती कंपनी काय बनवते आणि तिचा मार्केट कॅप किती आहे, ती लार्ज कॅप आहे की स्मॉल कॅप आहे की मिडल कॅप आहे, अशा प्रकारे आपल्याला फंडामेंटल माहीत असणं सुद्धा आवश्यक आहे. फक्त कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आहे म्हणून शेअर्स खरेदी करू नये. समजा एखाद्या कंपनीच्या शेअर्स आज भाव वाढले म्हणून ते लगेच आपण खरेदी करू नये, त्यामध्ये गुंतवणूक करू नये. तर त्या शेअरचे 2 दिवस वाट पाहावी, 3 दिवस वाट पाहावी. खरंच हा शेअर्स तेजी येत आहे का, तेजी कायम राहणार आहे का, तरच ते शेअर्स खरेदी करावे. चौथं, IT सेक्टरमधील शेअर्स खरेदी करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. म्हणून IT सेक्टरमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर सावधानता बाळगणे आवश्यक आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये IT सेक्टरमधील जे शेअर्स होते किंवा स्टॉक होते, शेअरचे भाव कमी झाल्याचे बघायला मिळालं होतं. गुंतवणूकदाराने विचारपूर्वक योग्य स्टॉक निवडूनच त्यामध्ये गुंतवणूक करावी. मित्रांच्या माहितीच्या आधारे किंवा कुणीतरी टीप दिली म्हणून त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करू नये. स्वतः त्यामध्ये अभ्यास करायचा, एक वॉचलिस्ट बनवायची, वॉचलिस्टला शॉर्टलिस्ट बनवायची. त्या शॉर्टलिस्टमध्ये कोणते स्टॉक चांगला आहे, कोणता स्टॉकमधले शेअर्स आपण खरेदी केले किंवा कोणत्या कंपनीचे शेअर्स आपण खरेदी केले तर भविष्यात आपल्याला नफा होऊ शकतो याची गॅरंटी असे स्टॉक आपण खरेदी करावे, त्यामध्येच आपण गुंतवणूक करावी आणि भविष्यात नक्की नफा होईल. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये सर्व रक्कम गुंतवू नये. म्हणजे आपली गुंतवणूक एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवायला नको. तर आपली जी रक्कम आहे ती विविध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवायला पाहिजे. म्हणजे आपल्या गुंतवणुकीमध्ये विविधता पाहिजे. आणि जर हा 5 ते 6 जे मुद्दे मी सांगितले आहेत, या मुद्द्याचं पालन करून जर पडणाऱ्या मार्केटमध्ये आपण गुंतवणूक केली तर आपल्याला 100% पैसे म्हणजे नफा होण्याची गॅरंटी आहे आणि आपण नक्कीच पैसे कमवू शकाल. धन्यवाद.